नमस्कार, आपणा सर्वांचं माझ्या YouTube प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज एकंदरीत आपण वडगाव गावामध्ये आलोय. तालुका तासगाव, जिल्हा सांगली. याच भागातील एक प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी, की गेले बऱ्याच वर्षापासून म्हणजे साधारण 20 ते 25 वर्षापासून द्राक्ष या पिकामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतात आणि नुसतं उत्पादनच नाही, तर या आजूबाजूच्या भागातील जे शेतकरी असतील किंवा तासगाव, कवठे महांकाळ, पंचक्रोशीतील अजूनही युवा शेतकरी असतील, तर त्यांना मार्गदर्शन देण्याचं सुद्धा काम करत असतात आणि एकंदरीत या भागातील प्रत्येक शेतकऱ्यांचं अर्थकारण मजबूत करण्यासाठी ते मदत करत असतात. त्याचबरोबर शेतीबरोबर समाजकारण असेल, राजकारण असेल, शिक्षण असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी सांभाळून आज चांगल्या पद्धतीने या गावामध्ये आपलं एक स्वतःचं वलय आणि वजन तयार केलंय. असेच या भागातील एक चांगले शेतकरी जे की रवी काका म्हणून या भागामध्ये ओळखले जात आहेत आणि आज आपण त्यांच्याच प्लॉटवरती उभा आहे आणि आज आपल्याला एकंदरीत द्राक्ष या पिकामधले अगदी लागवडीपासून ते शेवटच्या मार्केटिंग स्टेजपर्यंतच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आज त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या आहे. तर सरांचा सुरुवातीला आपल्याला परिचय असेल आणि त्याचबरोबर अगदी द्राक्षाचा प्रवास त्यांच्याच तोंडून आपल्याला ऐकायचं आहे. तर सुरुवातीला सरांची आपण ओळख वगैरे असेल ते जाणून घ्यायचं आहे. पाटील साहेब नमस्ते. नमस्कार सर. सुरुवातीला ओळख सांगा आपली. माझं हं, गाव हं, वडगाव, हं. तालुका तासगाव, जिल्हा सांगली. अच्छा. अ, आता द्राक्षे जे आहे तुम्ही साधारण किती वर्षापासून करताय? कोणकोणते वाण आहेत? आणि सध्या तुमच्या फील्डवरती किंवा शेतीमध्ये असे कोणते द्राक्षाचे वाण लागवड केलंय? सर मी 1995 पासून द्राक्ष शेतीत आहे. अच्छा, 1985 पासून. 95 पासून 95 हां, पासून. हं, द्राक्ष शेतीत आहे. हं. सुरुवातीला आमच्याकडे थॉम्सन आणि तासगावची व्हरायटी होत्या अच्छा. हं. आणि सुरुवातीला 1 एकरच वडिलांनी बाग लावलेली होती. बरोबर. हं. वडील प्राथमिक शिक्षक होते. अच्छा. हं. मग ते शाळा सांभाळत बागेचं पण नियोजन केलं होतं त्यांनी. हं, हं, हं. त्याच्यानंतर मी 1995 पासून बागेकडं बघ म्हणजे सकारात्मक दृष्टीने बघायला लागलो. बरोबर. वडिलांनी नंतर मग हं. माझ्याकडेच देऊन सांगितलं, "तूच शेती सूत्र शिक म्हणून." तुमच्याकडे देऊन टाकली. दिली. हं. तर त्यानंतर मग हळू-हळू आम्ही 1 एकराची 5-6 एकर बाग केली. अच्छा. वडिलांच्या, म्हणजे आई-वडिलांच्या सुरुवातीला अनुभव आशीर्वादाने. घेत, घेत, हो, घेत 5-6 एकरापर्यंत तुम्ही हो. गेला. हं. तर त्यानंतर मग नवीन-नवीन व्हरायटी आल्या. मार्केटमध्ये. त्यानंतर हं. सुरुवातीला थॉम्सन तासगावनंतर साधी सोनाका एक व्हरायटी अच्छा. होती. जुन्यामधले. जुन्यामधली. नंतर हं, माणिक चमन एक व्हरायटी होती. हं, नंतर सुपर आली. हं. अनुष्का, आर.के. अशा व्हरायटी परत यायला सुरुवात झाली. मार्केटमध्ये यायला लागल्यात. मार्केटमध्ये यायला लागल्या. हं, त्यानंतर आम्ही हं. थॉम्सन तासगणेस काढून एक कृष्णा सीडलेस म्हणून एक ब्लॅक व्हरायटी होती. ते अच्छा. लावली त्याची आणि साधी लागवड. सोनाका लावली. अच्छा. हं, नंतर त्या पण एक 10 वर्षानंतर काढल्या आणि नंतर ह्या म्हणजे हं, 10-15 वर्षात ह्या 8-10 वर्षातच हं. सुपर आणि माझ्याकडं 5 एकर सुपर आहे अच्छा. आणि 1 एकर अनुष्का आहे आता. अनुष्का. आता सध्या ज्या आपण प्लॉटमध्ये उभा आहे, आता ही अनुष्का व्हरायटी आहे. हो, तर एकंदरीत तुमची सुपरचं कटिंग झालेलं आहे. हो. तर एकंदरीत जे शेतकरी बांधव असतात, बऱ्याचशा मी द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांच्या प्लॉटवरती व्हिजिट देत असतो आणि सध्या चालूला ज्या व्हरायटी असतील, सुपर असेल, अनुष्का असेल, माणिक चमन असेल किंवा ब्लॅकमधल्या वेगवेगळ्या व्हरायटी आहे. तर एकंदरीत पाहायला गेलं, की सध्याचे जे शेतकरी आहेत, त्यांनी सध्या मार्केटचा विचार आणि भविष्यातला दृष्टिकोन जर ठेवून, सध्या कोणत्या व्हरायटीची लागवड केली पाहिजे आणि त्याला भविष्यामध्ये मार्केट चांगल्या पद्धतीने येऊ शकतं? तसं बघायला गेलं तर सर आता बऱ्याच नवीन-नवीन व्हरायटी आलेल्या आहेत बाजारामध्ये, हं, की जवळ-जवळ 25 ते 30 व्हरायटी नवीन आलेल्या आहेत. बरोबर. मगाशीच माझं पण एका प्रगतशील शेतकऱ्याबरोबर बोलणं झालं. अच्छा. हं. त्यांनी पण आता विदाऊट पीजीआरच्या सर्व व्हरायटी यायला लागल्यात आणि त्या अच्छा. हं. पेटंट व्हरायटी यायला लागल्यात. बरोबर. RR36 असेल, RR35 असेल, हं, अलिसन आहे, हं, टिमको आहे, हं, टिमसन आहे. हं. बऱ्याच व्हरायट्या आता नवीन यायला लागल्यात, की ज्याला पीजीआरच लागत नाही. अच्छा, म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा वापरच करावा लागत नाही. लागत नाही. हं. त्याचं मॅनेजमेंट आम्ही आता सुरुवातीला आता ह्या व्हरायटी करत असताना 8-4 वर केली. पण त्यांचं सुरुवातीलाच लागण 10-5 वर 10-6 वर आहे लागण त्याची. अच्छा. आणि त्याला विदाऊट पीजीआर आहे आणि स्वीटनेस जो आहे, हं. तो खूप चांगला आहे. अच्छा, भविष्यात त्याला मार्केट येणार आहे. तर अच्छा. त्याचा शेतकऱ्याने अभ्यास करायला पाहिजे. आम्ही अभ्यास करतोय. बरोबर. आम्ही पण थोडंसं त्याचे शेअर्स वगैरे घेतलेले आहेत. अच्छा, लोकांच्या प्लॉट व्हिजिट केलेले आहेत आम्ही सुद्धा. अच्छा. हं. ज्याने नवीन-नवीन व्हरायटी नवीन आता लेटेस्ट व्हरायटी लागवड केली हां, आहे त्यांच्या. आलिसन असेल, हं. 36 आहे आमच्याकडे, 35 आहे. अच्छा. तर त्याकडं शेतकऱ्याने वळावं अशी माझी एक कळकळीची विनंती आणि अपेक्षा आहे. बरोबर. आता आपल्या सुद्धा भागामध्ये बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी ज्या नवीन तुम्ही आता जी व्हरायटी सांगितली असेल, RR35 असेल, 36 असेल, अलिसन असेल किंवा जे इतर नवीन व्हरायटी असतील त्याची लागवड केली आणि शेतकऱ्यांनी सुद्धा भविष्यातील दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाप्रमाणे चाललं पाहिजे. चाललं पाहिजे. जेणेकरून भविष्यामध्ये आपलं जे शेतीमधलं असणारं अर्थकारण आहे, ते चांगलं मजबूत मजबूत होणार आहे. होईल. तर एकंदरीत पाहायला गेलं द्राक्षामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. छाटणी असेल, त्याच्या अगोदर आपलं खत व्यवस्थापन असेल, त्याच्यानंतर फ्लोरा सेटिंग अवस्था असेल, नंतर फळांची जे क्लस्टर येण्यासाठी, साईज येण्यासाठी त्या गोष्टी असतील. तर तो हा एकंदरीत प्रवास कसा राहतो?
आता ह्या बाबतीत बोलायचं झालं तर ह्या मुळात ह्या अनुष्का आर.के. एस.एस.एन ज्या व्हरायटी आहेत आता सुपर वगैरे अच्छा. ह्या पेटंट व्हरायटी नाहीत सर. जुन्यामधले आहेत. ह्या सिलेक्शन. सिलेक्शन मधल्या व्हरायटी. अच्छा. असं की शेतकऱ्याने ते तयार ऑब्झर्वेशन करून ते झाडातलं वेगळं काहीतरी दिसलं हं, तर त्याची काडी घ्यायची हं. आणि त्याचा प्लॉट तयार करायचा नंतर थोडा थोडा बरोबर. करून. सिलेक्शन मॅन. सुरुवातीला एक 5 गुंठा नंतर 10 गुंठा 10 गुंठा हं, एकरवर हं, 2 हं, एकर हं. असं ही सिलेक्शन मधल्या व्हरायटी ह्याला काही एनआरसीची मान्यता अजिबात नाही. अच्छा. पण हे पीक चांगलं आहे. हं. शेतकऱ्यांना पैसे मिळवून देते. बरोबर. पण देत असताना सुद्धा ह्याला बऱ्याच समस्या आहेत सर. बरोबर. अगदी गोळीघाडापासून हं. फ्लॉवरिंग मध्ये सुद्धा फ्लॉवरिंग स्टेज मध्ये सुद्धा सेटिंग होईपर्यंत ह्याला बरीच आव्हानं आहेत सर. बरोबर. तर ह्या व्हरायटी आता आमच्याकडे नव्हत्या म्हणून ठीक होतं. हं, पण आता ज्या पेटंट व्हरायटी जे काढलेल्या आहेत, हं, हं. जे काही चायनामधून आलेत, काय बाहेरच्या देशातून आता बरोबर. आयात केलेल्या आहेत हं, ह्या किंवा इथं काय तयार झालेल्या व्हरायटी हं, आहेत हं, आपल्या इंडियामध्ये सुद्धा. हं, हं, हं. त्या व्हरायटीकडे शेतकऱ्याने अभ्यास करून अभ्यासपूर्ण माहिती घेऊन माहिती घेऊन उतरलं तिकडे पाहिजे. उतरलं पाहिजे असं माझं एक वैयक्तिक मत आहे. बरोबर. आता आपले बरेचसे जे शेतकरी बांधव असतात, त्यांना काही-काही गोष्टी जे नव्याने आता शेतकरी वगैरे लागवडीकडे उतरत असतात आणि त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात आणि त्यांना एकमेव सोर्स असतो, की जे जुने जाणते द्राक्ष उत्पादक शेतकरी असतात, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणे किंवा YouTube चॅनल असेल किंवा सोशल मीडिया असेल, त्या गोष्टीतून माहिती भेटत असते. तर एकंदरीत जे नवीन शेतकरी असतील, तर त्यांना तुम्ही असा काय सल्ला देऊ शकता, की त्यांनी द्राक्ष या पिकाकडे वळताना अगोदर कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि भविष्याचा विचार करून शक्यतो मार्केटमध्ये कुठली व्हरायटी आहे, त्याचा कोणता अभ्यास केला पाहिजे आणि मग द्राक्ष शेतीकडे वळलं पाहिजे? सर्वप्रथम माझी एकच विनंती आहे शेतकऱ्यांना, की त्यांनी हं, पहिलं आपल्या रानाची प्रत बघितली पाहिजे. त्या बरोबर, रानातली माती काय दर्जाची आहे, त्याचं बरोबर, माती परीक्षण केलं पाहिजे. बरोबर, पाणी आपलं किती टीडीएचचं आहे, किती पीएचचं आहे, बरोबर. त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. हं, नंतर आपण कुठली व्हरायटी निवडतोय, त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. त्या हं, व्हरायटी हार्वेस्टिंग आल्यानंतर तिथे गेलं पाहिजे. अभ्यास दौरे काढले पाहिजे. बरोबर, त्या शेतकऱ्यांची भेटी घेतल्या पाहिजेत. त्या बरोबर. व्हरायटीच्या मोडिफिकेशन काय आहेत ते समजून घेतले पाहिजेत. हं, हं, ह्या सगळ्या करून मग शेतकऱ्यानं तिथं उतरायचं हं, आणि मग त्या पद्धतीनं लागण करायला पाहिजे. बघा द्राक्ष शेती अशी आहे, की हं. बरेच शेतकरी यातून आर्थिक स्थैर्य पण लाभलेलं आहे त्यांना. बरोबर. खूप चांगली प्रगती केली आहे हं. आणि बरेच शेतकरी कर्जबाजारी पण झाले आहेत. त्याच्यामध्ये योग्य सल्ला आणि मार्गदर्शन न भेटल्यामुळे. गरजेचं अभ्यास पूर्ण शेती केली हं, तर खरोखर द्राक्ष शेती काय तोट्याची तोट्याची नाही. नाही. हं, निसर्गानं फक्त साथ द्यायला पाहिजे. बरोबर. तर हं. ही द्राक्ष शेतीला एकरी कमीत कमी 3 ते 3.5 लाख रुपये खर्च येतो. खर्च येतो. हो, कोणतीही अगदी व्हरायटी असू द्या. एप्रिल कटिंग पासून. हं, ते पैसे घालवून जर आपल्याला आउटपुटच नाही मिळालं, तर तो शेतकरी 1 वर्ष लॉस गेला तर 2-3, 3-3, 4-4 वर्ष लॉस जातो. साहजिकच आहे. नंतर तो कर्जबाजारी झाला, की परत ते भांडवल भरून. नसतं त्याच्याकडे तेवढं. मग बरोबर, तो स्टेबल होऊ शकत नाही शेतकरी. बरोबर आहे. म्हणून माझी एक विनंती आहे, की शेतकऱ्याने अभ्यास पूर्णच त्या शेतीत उतरलं पाहिजे. बरोबर. काहीतरी करायचंय आणि दुसऱ्याने लावली बाग म्हणून आपण लावायचं, आपण. हं, असं करू नये, अशी हं. माझी विनंती आहे शेतकऱ्यांना. बरोबर. आता मला एक थोडक्यात सांगा, म्हणजे आता बरेचसे द्राक्ष उत्पादक शेतकरी असतात. छाटणीच्या अगोदर आपण खत व्यवस्थापन करत असतो. छाटणीनंतर वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. तर ते फक्त इन शॉर्टमध्ये थोडक्यात, की ते कोणकोणत्या गोष्टी आहेत, त्या आपण पाळल्या पाहिजे? अगदी खत व्यवस्थापन, छाटणी व्यवस्थापन, फुलोरा अवस्था, सेटिंग अवस्था आणि पुढची क्लस्टर अवस्था. त्याच्यामध्ये काय-काय गोष्टी केल्या पाहिजे? बघा, मुळात कसं आहे द्राक्ष शेतीला शेतकऱ्याचं रोज त्या शेतामध्ये व्हिजिट झाली पाहिजे. त्या अच्छा. झाडावरचे डिफेन्स ओळखता आल्या पाहिजेत. बरोबर, नसेल डिफेन्स ओळखते तर त्यांनी माती परीक्षण करून आपल्या रानामध्ये काय कमी आहे, बरोबर. त्या पद्धतीनं मात्रा देत गेलं पाहिजे. बघा हं, ह्या फर्टिलायझर देत असताना हं, जर तुमचं पोटॅश जास्त झालं, तर हं. एखादी गोष्ट नायट्रोजनला दाबत असतं, मॅग्नेशियमला दाबत असतं. बरोबर. हं, मॅग्नेशियम जास्त झालं तर पोटॅशला दाबत असतं. हं. म्हणजे अशा बऱ्याच असं त्याचं हे असतं. समस्या हां. जाणवत असतात. तर त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं त्या ग्रेड गेल्या पाहिजेत. बरोबर. खत ते व्यवस्थापन खत झालं. व्यवस्थापनाकडे पण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. हं, आपल्या रानात जास्त काय हं. उगाचच आपण जर एखादं पोटॅश समजा जास्त असेल आणि वरून आणि पोटॅश आपण अजून देत असेल, पोटॅश दिलं. तर त्याचे साईड इफेक्ट होतात परत. बरोबर. म्हणून त्याचं माती परीक्षण करून, पाणी परीक्षण करून आपल्या बागेला किंवा हं, आपल्या बागेच्या रानात काय कमतरता आहे, हं, हं. तेवढीच मात्रा त्या शेतकऱ्यांनी तिथे द्यायला दिली पाहिजे. पाहिजे. शिवाय त्याच्याबरोबर पाण्याचं मॅनेजमेंट हे बरोबर. सगळ्यात महत्वाची. अच्छा. पाण्याचं मॅनेजमेंट करत असताना ड्रिप इरिगेशन आपण कुठल्या पद्धतीने केलंय, हं, किती अंतरावर केलंय, हं. म्हणजे बटणं किती आहेत, किती बरोबर. तासी पाणी पडतंय, हं. याचाही शेतकऱ्यांना अभ्यास करायला पाहिजे. बरोबर. हं. तर तो शेतकऱ्याने अभ्यास नाही केला आणि पाण्याचं जर इनबॅलन्सिंग झालं तरी सुद्धा द्राक्ष शेती तोट्यात जाऊ शकते. बरोबर. अगदी. तर पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन असेल, हं. ह्या 2 गोष्टी तर सर अभ्यास पूर्णच करायला पाहिजेत. बरोबर. हं. राहिली गोष्ट ह्या छाटणी छाटणी व्यवस्था. व्यवस्थापन ऑक्टोबर कटिंगला सगळ्यात आम्ही ज्यावेळेला पेस्टिंग करतो, हं, त्यानंतर जर 8व्या-9व्या दिवशी बंच बाहेर पडायला चालू हं, होतात, हं, पोंगा स्टेज असते. हं, हं. तिथं आम्हाला सुरुवातीला आव्हान गोळीघाटाचं येतं.
अच्छा, गोळीगाडाचं. हा क्लायमेट जर अजूनच खराब असेल तर पावसाळा असेल तर घट जिरण्याचे चान्सेस खूप मोठे असतात. बरोबर. त्यासाठी तिथं प्रयत्न करायला पाहिजे. तो हम्म. प्रयत्न करत असताना त्याला कुठलंही औषध नाही सर. अच्छा, गोळीगडाला या जगात कुठलंही औषध नाही. कोणतंही औषध नाही आता. कंपन्या भरपूर आहेत, पण त्यांनी बरोबर. आम्हाला सांगावं, हम्म. चॅलेंज आहे की आमच्या इथं येऊन तो गोळीगड वाचवून दाखवायचा. बरोबर. त्यासाठी आपण एप्रिल कटिंगची जी मॅनेजमेंट आहे हम्म. ती खूप महत्वाची आहे. अच्छा. तुम्ही काडी व्यवस्थापन करत असताना अगदी योग्य हम्म. पद्धतीने काडी व्यवस्थापन करायला पाहिजे, हम्म. की खरड छाटणी घेतल्यानंतर हम्म. हम्म. ती काडी सनलाईट मध्ये बांधली गेली पाहिजे. बरोबर. त्याला सनलाईट त्या डोळ्यावर पडला तर हम्म. त्याच्यात आपोआप गर्भधारणा व्हायला चालू होते. अगदी बरोबर. बाकीचे काय जे आम्ही पीजीआर वगैरे वापरतो किंवा हम्म. औषध वापरतो ते हम्म. वापरायची जास्त गरज लागणार नाही. तर बरोबर. शेतकऱ्यांनी तिथून लक्ष दिलं हम्म. तर तो पुढे गोळी काढायला तर त्याचा काही फार मोठा इफेक्ट होत नाही. अच्छा. त्यानंतर वांज काढल्यानंतर सुद्धा आम्हाला दावणीसाठी म्हणा, हम्म. डावणी मिल्डो असू दे, पावडरी मिल्डो असू दे किंवा हम्म. करप्या हम्म. 2-3 प्रकारचा आहे. त्यासाठी सुद्धा काम म्हणजे फवारण्या 2-3 दिवसाला आलटून-पालटून घेणं गरजेचं घेणं आहे. गरजेचं आहे. किडीसाठी बरोबर. आळी असेल, थ्रिप्स असेल हम्म. यासाठी सुद्धा हम्म. आलटून-पालटून फवारण्या घ्याव्या लागतात आम्हाला. अगदी बरोबर. 60 दिवसापर्यंत आम्हाला चांगलं मॅनेजमेंट करावं लागतं. शिवाय त्यानंतर झाडाचा विकास होण्यासाठी हम्म. जे काही थोडंसं जिबरेलिक ऍसिड असेल, हम्म. जे काय तुमचे सायटोकायनिन असतील, हम्म. हम्म. जे काय तुमचे सीवीड असतील, हम्म. हम्म. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा थोड्या-थोड्या प्रमाणात तिथे गेल्या पाहिजेत. गेल्या पाहिजे. आणि तुम्हाला खरोखरच योग्य मॅनेजमेंट करायचं असेल, खरोखर द्राक्ष दर्जेदार बनवायचे असतील, हम्म. तर तुमची झाडावर ठेवण्याची संख्या ठेवण्याची जी हम्म. हम्म. बंचेसची संख्या हम्म. ही हम्म. महत्वाचं आहे की तुम्ही ठेवायला पाहिजे व्यवस्थित. झाडाच्या वयोनुसार आणि झाडाच्या साईजनुसार मर्यादित असली हां, पाहिजे. म्हणजे कसं असतं स्क्वेअर फुटाप्रमाणे असतं. अच्छा. 8-4 ला 8 चौक 32. पण अच्छा. 32 सुद्धा घड तुमचे जर ओव्हर वेटेज असतील हम्म. समजा हम्म. जास्त बंचेसमध्ये जर मनेज संख्या जास्त असेल, हम्म. हम्म. तर तुम्ही 22 घडावर सुद्धा आलं पाहिजे असं माझं मत आहे. अच्छा. इकडे 10-12 तिकडे 10-12 घड झाले, 24 घड झालं, हम्म. तरी सुद्धा त्याला परत जास्त काय द्यायला लागत नाही. नाही. त्याच्या पद्धतीनं त्यानं हम्म. अगोदरच आम्ही शेणखत वगैरे दिलेलं असतं शेतकऱ्यांनी आमच्या हम्म. खाली हम्म. बेसल डोस टाकलेले असतात. भरपूर. त्याच्यावरती हम्म. सुद्धा ते बऱ्यापैकी काम करत असतं आणि त्या हम्म. काडीची मॅच्युरिटी झाली, काडी पिकण्याची पद्धत म्हणा, हम्म. तो हम्म. काडीचा स्टंप जी असते ती रेनॉल्ड पेन सारखी किंवा अशा ह्या पद्धतीची जर काडी झाली, पेन साईज मध्ये तर मिळेल. तो बंच अक्षरशः लांबीला आणि फुगवणीला कमी पडत नाही सर आणि लष्टर त्याचं वेगळं येतं. अच्छा. जर जास्त बंचेस झाले तर हम्म. तुम्हाला मम्मीफिकेशन असेल, वॉटर बेरीज असेल, हम्म. या समस्या जाणवायला चालू होतात. कारण तेवढं झाडामध्ये स्टोरेज नसतं. बरोबर. तेवढी ताकद ते तयार करू शकत नसतं. बरोबर. त्यामुळं ते पुढं पाठीमागं तुम्ही एक झाडाला एक बॅग जरी वतली, हम्म. तर ते काम करत नसतं. तर बरोबर. शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे, की तुम्ही हम्म. स्क्वेअर फुटापेक्षा अगदी 7-8 घड कमीच ठेवा. तर बरोबर. तुम्ही कमी घड ठेवलं म्हणून तुम्हाला उत्पादन कमी मिळणार नाही. हम्म. हम्म. परिणामी काय होईल, ह्या मण्यामध्ये साखर जास्त भरेल, हम्म. शुगर जास्त भरेल, गोडी जास्त आल्यामुळं हम्म. वजन चांगलं भरेल. हम्म. जेवढं तुम्हाला गोडी जास्त येईल, हम्म. तेवढं वजन चांगलं येईल. हम्म. तुम्ही मम्मीफिकेशन झालेल्या प्लॉटमध्ये जर बघितलं आणि ह्याचा उतारा बघितला, तर अगदी कमी घडात म्हणजे स्क्वेअर फुटापेक्षा अर्धा घड कमी ठेवलेले ह्याच्यात अवरेज हम्म. चांगले मिळते. आणि अच्छा. सरासरी 8-4 ला 3 पेटीचं अवरेज मॅक्सिमम पुरेसं आहे. बरोबर. 3 पेटीचं अवरेज झालं, हम्म. तुम्ही प्रति झाडाला. हां, हम्म. कमीत कमी ₹70 किलोने जर द्राक्ष विकली, हम्म. तुमची जातच नाहीत. 3 हम्म. पेटीने जर केली तर ₹100 किलो खाली द्राक्षच जात नाहीत. जातच नाही अगदी सगळं. जास्त झाली तर ₹70-80 किलो तर द्राक्ष जातातच जातात. अच्छा. आता एकंदरीत तुम्ही जे सांगितलं, तर एकंदरीत 1 एकर क्षेत्रामध्ये आपल्याला लागवड करायची असेल, तर सरासरी खर्च किती येतो? आणि त्याच्यामधून सरासरी आपल्याला उत्पादन इन टनामध्ये किंवा क्विंटलमध्ये किंवा पेटीमध्ये आणि सरासरी आकड्यात असं काय राहतं रेशो? आता बघा 1 एकर आता जर द्राक्ष बाग उभी करायची म्हटलं तर ₹10,00,000 खर्च आहे तसा. सुरुवातीचा खर्च. हां, हं, म्हणजे स्टील असेल, हं, तार असतील, हं. लागण करताना रोपं आणली, अच्छा, मशागत असेल. मशागत असेल, हं, सगळ्या गोष्टी आल्या. हं. म्हणजे तो सेटअप तयार करायला सेटअप पहिला खर्च वेगळा येईल. हां, हं, 9 ते ₹10,00,000 खर्च येतो. हं, हं. तदनंतर मग तुमचे झाड वर चढून त्याचं ते स्ट्रक्चर तयार करून घेणं, बरोबर. त्याचा वेगळा खर्च. हं, नंतर मग तुम्ही तो खर्च हं. धरून तो खर्च निघाला तर पाहिजेच. बरोबर. नंतर वार्षिक सुद्धा एप्रिल कटिंग पासून 3 भार ते 3.5 व्यवस्थापनातला खर्च. ₹3.5 हार्वेस्टिंग पर्यंत खर्च येतो. बरोबर. तो सुद्धा जर आपण जर निसर्गाने साथ नाही दिली, तिथे हं, कुठं आपल्या दुर्दैवानं नुकसान झालं, तर तो हं. शेतकरी पेलू खरोखर शकणार नाही. पेलू शकत नाही. हं. म्हणजे ह्यात तसा जुगारच आहे शेती म्हणजे. बरोबर. साहजिक उघड्या शेतीमध्ये. आमची शेती म्हणजे उघड्या आभाळाखालची शेती आहे. बरोबर. हे काय असं हे नाही की बाबा सकाळी ऊन ऊन पडले इथं आणले, हं. संध्याकाळी गोळा करून घरात नेऊन घरात ठेवले. नेऊन ठेवले असं असं नाही नाही. सर. बरोबर. त्याला हं. आम्ही हे शेतकऱ्यांनी उघड्या आभाळाखालची शेती आहे. आमच्या बरोबर. शेतीवर विश्वास आहे, जमिनीवर विश्वास आहे. हं. पण आभाळावर विश्वास नाही. बरोबर. साहजिकच आहे. अवकाळी कधी येईल, बरोबर. किती नुकसान होईल, होय. काही सांगता येत नाही. सर फ्रँकली सांगायचं झालं तर आमचा शेतकरी अगदी आमच्या माता भगिनीची दागदागिने घाणवट ठेवून सुद्धा शेती करत असतो. साहजिकच आहे. तर आम्ही आमचं योगदान प्रामाणिकपणाने देत असतो. होय. पण निसर्गाने जर हिरावून नेलं तर त्याच्यासारखी दुर्दैवाची बरोबर. गोष्ट नाही. कारण हा नाशवंत माल आहे. बरोबर. थोडा जरी पाऊस मोठा पडला तर क्रॅकिंग जातात नाही. बरोबर. तर तरी पण माझी कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांना, तुम्ही अभ्यासपूर्ण शेती करा, हं. योग्य व्यवस्थापन करा
अभ्यास दौरे काढा, बरोबर. लोकांची चांगल्या प्रतीची बागा बघा हं. आणि त्या पद्धतीने करायचा प्रयत्न करा. हं. निसर्गाने कधी आपल्याला जर आता बघा राजानं मारलं आणि पावसानं पावसानं झोडपलं झोडपलं. हं. तर त्याला कोण काय करू शकत नाही. नाही. तरी सुद्धा आपण प्रामाणिकपणाने प्रयत्न केला तर माझं एक वैयक्तिक मत आहे की खूप चांगले पैसे मिळून जातात शेतीत अच्छा. सुद्धा. मग आता एकंदरीत पाहायला गेलं 3-3.5 लाख रुपये हे आपल्याला छाटणीनंतरचा खर्च आहे. सुरुवातीचा सुद्धा तुम्ही खर्च सांगितला. तर साधारण उत्पादन कितीमध्ये आपल्याला भेटेल असं? बघा आता आम्हीच आता सुपरचा प्लॉट हार्वेस्टिंग केला. हं. ₹100 किलोनं द्राक्षे दिले होते. बरोबर. तर 4,000 पेटी माल निघाला तर 4 16 लाख रुपये आम्हाला झाले त्या अच्छा. प्लॉटमध्ये. प्रति एकर. हां. हं. एकरी 16 एकरी. लाख रुपये झाले. हं. 4 लाख रुपये वजा करा त्यातले. साहजिक 10-12 लाख रुपये निव्वळ आपल्याला नफा मग त्याच्यामध्ये राहू शकतो. ह्या वर्षी झालं. अच्छा. प्रत्येक वर्षी होईल असं नाही. पण बरोबर. झालं तर चांगलीच गोष्ट आहे. फक्त बरोबर. निसर्गामुळे होत नाही असं माझं मत साहजिक आहे. आहे. आता निसर्गानं सांगितल्याप्रमाणे. अवकाळी आली तर असं हं. होत नाही. अच्छा. पण शेतकऱ्याने अगदी लक्ष दिलं तर 4 लाख रुपये इन्व्हेस्ट करून 16 लाख रुपये कशात मिळतील मला सांगा? नाहीच की. मी मॅक्सिमम सांगतोय. हं. मिनिमम 10 लाख पण होऊ शकतात. 8 लाख बरोबर. पण होऊ शकतात. सरासरी 8 लाखाच्या खाली तर 7 लाखाच्या खाली तर येत नाही जाणार शेतकरी. नाही. किती बरोबर. जरी खाली आलं, हं. तरी 7 लाख रुपये तर मिळतातच मिळतात त्यात. अगदी बरोबर. 2-3 लाख रुपये गेले, 4 लाख रुपये गेले तर 2-3 लाख रुपये तर राहतातच तिथे. बरोबर. फक्त ती हं. अगदी अभ्यास पूर्ण करायला पाहिजे, असा माझा बरोबर. मुद्दा परत एकदा आता येतो. बरेचसे ह्या भागामधले द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे. पण काही भागामध्ये जे शेतकरी असतात, त्या भागामध्ये द्राक्ष पीक ही मुळातच असताना नवीन आहे. पण तिथल्या शेतकरी बांधव किंवा एखादा नवीन जो युवा वर्ग असतोय, आता सध्या नोकरीची वणवा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर असा एखादा नवीन युवा वर्ग जर शेतीमध्ये द्राक्ष या पिकामध्ये स्वतःचं भविष्य आजमावायचं असेल, तर तुम्ही त्यांना काय सल्ला देऊ शकाल? आता परवाच मी एक क्लिप बघितली. हं. ते मोबाईलवरून सुद्धा वॉल सिस्टम फिरवू शकतो. अच्छा. अ, बरोबर. अगदी कुठे मी आता समजा काय कामानिमित्त सवलगला बाहेर गेलो, वगैरे तासगावला गेला असेल. गेलो, तर हं. तिथून मला एक कॉक फिरवायची आहे. तर ते हं. सिस्टम आता आपण बरोबर. मोबाईलवरती करू शकतो. हं, हं. नंतर तुम्हाला सांगतो ऑटोमायझेशन आलेलं आहे. बरोबर. योग्य पद्धतीने खतं देता येतात. एकदा अगदी खतं बरोबर. अगदी कॉक वगैरे फेडिंग करून ठेवलं, तर त्या पद्धतीने ऑटोमायझेशन त्या हं, पद्धतीने पाणी आणि खत व्यवस्थापन त्याच्याबरोबर जात असतं. हं, हं, तर अभ्यास पूर्ण मी मगाशीपासून सांगतोय, की नोकऱ्याचा अभाव आणि हं. किती जरी आता म्हणजे स्पर्धा आहे अगदी, नोकरीच्या बाबतीत, अगदी. तर शेती काही वाईट नाही. नाही. त्याच ताकदीने जर तुम्ही शेतीमध्ये उतरला ना, अभ्यासपूर्ण जर शेती केली, आता हं. एम-एस-सी अग्री, बी-एस-सी अग्री सुद्धा बरेच आमचे बरोबर. शेतकऱ्यांची मुलं आहेत. अच्छा. हं. त्यांनी सुद्धा नोकरी न करता माझं तर मत आहे, की अच्छा. नोकरी न करता त्यांनी सुद्धा शेतीकडे वळायला पाहिजे. त्यांनी अगदी स्वतः बरोबर. शेती चांगली करून हं. समजा माझं वडगाव गाव 3,000 लोकसंख्येचं आहे. बरोबर. त्यातले शेतकरी किती आहेत? हं, 50 एक शेतकरी आहेत किंवा हं, 100 एक शेतकरी आहेत आणि सुदैवानं माझ्या वडगावमध्ये हं, यंग जनरेशन हं. आणि एवढं मोठं यंग जनरेशन अभ्यासपूर्ण शेती करतंय. बरोबर, की वडगावचे 4 वर्षात एवढं मोठं नाव आहे, की बरोबर. वडगाव मधला मला एक सांगायचा हेवा वाटतो सर, हं, की माझ्या वडगाव मधली जी तरुण पिढी जी शेतीत उतरली आहे, हं, ती हं. खरोखर त्यांना सलाम ठोकावा असं वाटतं, की अच्छा. ते अभ्यासपूर्ण शेती करतात हं. आणि स्पर्धा करतात. तुझी बाग चांगली का माझी बाग चांगली आणि अगदी त्यातून बरोबर. ते हं, आर्थिक स्थैर्य लाभून स्टेबल होऊन ते आता बरोबर. खरोखर चांगल्या पद्धतीने शेती करून हं, आपापल्या प्रापंचिक सुखात आणि हं. गरजच नाही. बरोबर. आता बघायला गेलं तर आपण शेतीकडे बघत असताना नकारात्मक दृष्टिकोनातून दृष्टिकोन बघू नका. बघू नका. सकाळी उठल्यानंतर आपण फ्रेश चेहऱ्याने इथं आलं पाहिजे. नाही बरोबर. मला नको जायचं शेतीत आणि काही इच्छा नाही. ही जी निगेटिव्ह थिंकिंग घेऊन जर तुम्ही शेती करायला गेला तर सर तुम्हाला शेती शेती तोट्यात. शक्य होणार नाही. हं, आवड म्हणून बरोबर. निर्माण करा. हं, आपण बघा तुम्ही हं. मेन वॉशिंग आपण इथं आहे. आपण ज्या वेळेला पाहिजे तेव्हा आपण इथे येऊ शकतो. ज्यावेळेला बरोबर. वेळेचं बंधन नाही. नाही. पण प्रामाणिकपणा हे महत्वाचं आहे सर. बरोबर. प्रामाणिकपणाने जर शेती केली, हं. तर अशक्य काही नाही असं मला म्हणायचं आणि तरुणांना अच्छा. माझी एकच विनंती आहे, की हं, अभ्यासपूर्ण शेती करा. तुम्ही वेल एज्युकेटेड आहात, हं, हं, क्वालिफाईड आहात. हं. तर चांगल्या पद्धतीने तुम्ही शेतीकडे लक्ष द्या. सकारात्मक पद्धतीने शेतीकडे बघा. बरोबर. शेती काय वाईट नाही. डाळिंब असेल, पेरू असेल, हं. ऑल क्रॉप सीताफळ असेल, बरोबर, द्राक्ष असतील. बरोबर, तर तुम्ही त्या पद्धतीने मॅनेजमेंट करून जर केली तर शेती खरोखर चांगल्या पद्धतीने बरोबर. आणि आज जो बघायचा जो दृष्टिकोन जो बदलला ग्रामीण भागातला असेल किंवा शहरी भागातला, हं, शेतकऱ्याकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे, हं, हं. तो खूप वेगळ्या पद्धतीने चालू आहे आता सध्या. तो बदलत बरोबर, चाललाय. पहिला बरोबर. शेतकरी म्हटलं की थोडंसं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा वेगळा असायचा. असायचा. हं. तो पिचलेला शेतकरी, आबाळाकडं दारिद्र्य लक्ष असलेला असं हां. शेतकरी, तो राहिला नाही कर्जबाजारी आता. असलेला शेतकरी. हां. हं, माझं तर मत आहे की शेतकऱ्यांनी हं. खरोखर मनापासून तयारी करून खचून न जाता उतरलं पाहिजे. उतरलं पाहिजे आणि अच्छा, त्यातून ते दाखवलं पाहिजे अच्छा. आणि ते आहे बरं का सर. होऊ बरोबर. शकतंय. अच्छा. तर एकंदरीत आपले वडगाव गावामधील एक प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी
मुळातच आज त्यांची मुलाखत घेण्याचा पाठीमागचा उद्देश की गेले 20-25 वर्षापासून द्राक्ष या पिकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ते उत्पादन घेतात आणि नुसतं उत्पादनच नाहीत तर या भागातील, या गावातील किंवा तासगाव, कवठीमाका या पंचक्रोशीतील जे नवीन नवीन शेतकरी असतील तर त्यांना मार्गदर्शन करण्याचं सुद्धा काम करत असतात. आणि त्याचबरोबर शेतीबरोबर राजकारण, समाजकारण या गोष्टीमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात त्यांचा वसा असतो. तर हे एकंदरीत रवी काका पाटील म्हणून ओळखणे, त्यांच्या शेतीमध्ये आपण व्हिजिट दिली. तर सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. आणि ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर सबस्क्राईब करावे. धन्यवाद. धन्यवाद. ओके.